आषाढ आणि श्रावण महिना सुरू झाला की घराघरांमध्ये एक पारंपरिक गोड पदार्थ आवर्जून बनवला जातो, तो म्हणजे गुळाच्या कापण्या. गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून बनवलेला हा पदार्थ लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे. या कापण्या बनवायला घेतले की मला नेहमी आजीची आठवण येते. लहानपणी पाऊस पडताना आजीने तळलेल्या खुसखुशीत कापण्यांची मजाच काही वेगळी होती. आज आजीच्या त्याच मायेची आणि हाताची चव आठवून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंग कट्टा बाय सोनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला हवंय 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, अर्धा कप गूळ, अर्धा कप पाणी, 2 चमचा तेल, 2 चमचे बडीशेप, खसखस आणि चिमूटभर मीठ. सगळ्यात आधी एका पातेल्यात 1 कप पाणी आणि पाऊण कप किसलेला गूळ घेऊ. गॅस मध्यम ठेवून गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे. गूळ विरघळला की गॅस बंद करू आणि हे पाणी थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवू. आता आपण 2 कप गव्हाच्या पिठात 2 चमचे बेसन पीठ घालू. सोबतच 1 चमचा बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालूया. आता 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घेऊया. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घेऊ. या पिठात कडकडीत तेलाची छान मोहन देऊ. असं कडकडीत मोहन घातल्याने कापण्या आतून छान खुसखुशीत आणि मऊ होतात. सुरुवातीला तेल खूप गरम असतं, म्हणून अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पीठ थोडं कोमट झालं की पिठाला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त असा गोळा बनतो, म्हणजे आपलं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलं आहे. आता आपण जे गुळाचे पाणी बनवले होते ते गाळणीने गाळून या पिठात थोडे थोडे घालत गुळाचे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम पाण्यात पीठ मळलं की कापण्या कडक होतात. घट्ट असा गोळा मळून घेऊ. हे पीठ आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर याला फक्त 10 मिनिटं झाकून ठेवू, जेणेकरून पीठ छान सेट होईल. आता पिठाचा एक गोळा घेऊन तो चपातीसारखा लाटून घेऊया. ही चपाती थोडी जाडसरच लाटायची आहे. आता यावर भरपूर खसखस टाकून घेऊ आणि लाटण्याने हलक्या हाताने प्रेस करू, जेणेकरून खसखस तळताना सुटणार नाही. आता चाकूच्या मदतीने त्याच्या तिरप्या रेषा मारून कापण्या कापून घेऊया. हे बघा, असा सुंदर कापणीचा आकार डायमंड शेप आला पाहिजे. हा आकार बघूनच लहानपणी आमची भूक दुप्पट व्हायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या करून घेतल्या आहेत. बघा, मस्त अशा कापण्या झाल्या आहेत. आता कापण्या तळून घेऊ. तेलात एक एक करून या कापण्या व्यवस्थित सोडून घेऊया, जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत. कापण्या नेहमी मंद आचेवर तळायच्या. कापण्या हलक्या होऊन स्वतःहून तेलावर आल्या की मगच झारा लावायचा. आधी अजिबात घाई करायची नाही. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत. बघा, काय सुंदर रंग आणि खमंग सुवास सुटलाय. या कापण्या आता आपण काढून घेऊया. तर मंडळी, आपल्या श्रावण विशेष खमंग आणि खुसखुशीत कापण्या तयार आहेत. ही पहिलीच कापणी खाल्ल्यावर मला थेट बालपण आठवलं. बाहेर पाऊस आणि आजीच्या हाताच्या त्या कापण्या. तुम्हालाही हा पदार्थ पाहून आजीची किंवा बालपणीची आठवण आली का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला म्हणजेच खमंग कट्टा बाय सोनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, आनंदी